श्री स्वामी समर्थ कथा भाग 3। आईच्या अश्रूंना स्वामींचे उत्तर। एका गावात एक आई आणि तिचा लहान मुलगा राहत होते। घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती। मुलगा अनेक दिवसांपासून आजारी होता। औषधांसाठी पैसे नव्हते। दररोज ती आई स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावून रडत म्हणायची, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्या लेकराला वाचवा। एके दिवशी मुलगा म्हणाला, आई, रडू नकोस, स्वामी आपल्या घरी येतील। आईला ते ऐकून आश्चर्य वाटले। दुसऱ्याच दिवशी गावातील एक अनोळखी माणूस त्यांच्या घरी आला। त्याने औषधे, धान्य आणि काही पैसे देत एवढेच सांगितले, हे स्वामींची सेवा समजून स्वीकारा। आईने मागे वळून पाहिले, पण तो माणूस कुठेच दिसला नाही। त्या दिवसापासून मुलाची तब्येत सुधारू लागली। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। जिथे आईची प्रार्थना आणि लेकराचा निरागस विश्वास असतो, तिथे स्वामी समर्थांची कृपा नक्की पोहोचते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। ही कथा मनाला स्पर्श झाली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।